आपण प्रार्थना करूया. परमेश्वर दादा बाबा सगळं दिवसाबद्दलच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आपण एक अनुभव घेणार आहे या पवित्र शास्त्राचा, की प्रत्येक माणसाला बनवलेला आहे देवाचं रूप म्हणून, आणि प्रत्येक माणसाने देवाच्या रूपाचं दर्शन बनवलं. आता पूर्वीच्या काळामध्ये देवाचं रूप काय, देव कुठे पण दर्शन द्यायचं. जे चांगलं करतात त्या लोकांना मदत करायचं, जे पापी जीवन जगत होतात त्यांना सुधरवत. तर अशी दर्शन होती. त्याच्यानंतर परमेश्वरी मानवाला घडवलं, बनवलं आणि निवडलं. त्यानंतर माणसाला पाठवलं की तू पवित्र आहे, तू आता पवित्र दुसऱ्यांना बनव, घडव, मार्गदर्शक, शिक्षण. अशा पद्धतीने सृष्टीची निर्माण सुरू झाली. आणि तो उत्पत्ती 1:27 मध्ये देवाने त्याच्यासारखाच एक मनुष्य बनवला, की 1:27 की प्रत्येक मनुष्य देवाचा एक रूप आहे. परंतु हे रूप जे होतं देवाचं, तर देवाचं रूप खराब करायचं. तर त्या लुसिफरला ते आवडलं. तुम्ही आणि मी आहे, आज तुम्हाला मला देवाने निवडली. तर अद्यापर्यंत तो लुसिफर तुम्हाला ना मला बिघडलेला आहे. म्हणजे आपण बरोबर आहे, तर आता बिघडले म्हणजे आता चुकीमध्ये, तर चुकाच करायला शिकवलं, म्हणजे आणखी बिघडवत राहिलं. तर त्या टायमाला परमेश्वरी आदामा एवेपासूनची फसवणूक झाली. एवेला पहिलं फसवलं, त्याच्यानंतर आदामला फसवलं. कशी फसवणूक सुरू झाली ते आजपर्यंत फसवणूक. तर ही सुरुवात काय आहे मी तुम्हाला सांगतो, की देव माणसाला घडवतो त्या एकाच माणसाच्या द्वारे तारण होते. बरोबर. जे तारण जे आहे आपल्या जीवनामध्ये ते परमेश्वराच्या योजनेनुसार आहे. तर त्यानंतर ना आदाम बिघडला गेला. सुरुवात झाली उत्पत्ती 6:5 मध्ये मानवाची दृष्ट आहे, म्हणजे माणूस बनवले पण सगळे बिघडले. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एक ते सगळे बिघडले, भोवले. तिसरा देवपणा बघायला त्याच्यामध्ये. आणि 5वं देव म्हणजे पौलाने जुन्या करारामध्ये शास्त्राचा पूर्ण इतिहास आणले, आणि रोमन लोकांना ते जास्त शिक्षण दिले. हे इतिहास एकदम परफेक्ट आहे याच्यावर. तर त्याच्यानंतर नोहाला बनवलं. कोणाला बनवलं? नोहाला. आता नोहा एक सात्विक व्यक्ती होता. आता तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये 16-31 वचन वाचले नाही. तू विश्वासयोग म्हणजे तुझ्या करण्याचे. त्याच्यानंतर तुम्ही बघता की एक अब्राहमाला बनवलेला आहे, नोहाला बनवलेला आहे, बरोबर, मोशेला बनवलेला आहे. कितीतरी देवाचे महान व्यक्ती बनवले गेले. मग त्याच्यानंतर तुम्ही आणि मी, बरोबर नाही का? 3:22-23 वचन मध्ये दिलेले आहे. मोशेने म्हटले तुमच्या भाऊबंदात एक संनिष्ठा तुम्ही, म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी सांगितलं. मोशेचं जीवन जे पृथ्वीवर होतं ते येशू ख्रिस्ताचं आणि मोशेचं एकच रूपाचं जीवन होतं. म्हणून मोशे त्याच्याविषयी सांगतो. एलिया जो होता, एलियाचं आणि मानव रूपाने जर येशू ख्रिस्त बघितला तर मानव रूपाला तर मोशे होते. आणि मानवाच्या आतमध्ये तो देवाचा आत्मा होता. कारण लूक 3:22-23 मध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला मानवी रीतीवर. तेव्हा त्यांनी बघितलं की याच्यामध्ये देवाचा आत्मा काढलेला. तेव्हा तो सांगतो की धर्मशास्त्र होऊ दे असं झालंच पाहिजे. तेव्हा त्याने बाप्तिस्मा घेतला, की मानवाला जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी पार पाडलं. तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा घेतला, म्हणजे अधिकार घेतला, जबाबदारी घेतली. त्यावेळेला जबाबदारी नव्हती, लोक जबाबदारी घेत नव्हती, आपल्या मर्जीने वागत होते. मग येशू ख्रिस्तापासून पृथ्वीमध्ये जबाबदारी. आता बरेच लोकांचा बाप्तिस्मा झाला पण जबाबदारी अद्यापर्यंत नाही माणसामध्ये, की सेवा करू शकतो.
तर ते नोहानीच फक्त सात्विक जीवन जगले. आता सात्विक जीवन जगल्यानंतर देवाने त्या नोहाची गणन, त्यांच्या मुलांची पहिली गणन केली नाही, बरोबर. आणि नोहाच्या चांगल्या कर्मामुळे नोहाचं सात्विक कुटुंब जे झालं, म्हणजे नोहापासून जी बाळ झाली तर ती सात्विक म्हणून बनलं, त्यांना पवित्र म्हणून त्यांना बोललं जाते, म्हणजे पवित्र लोक झाले. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही आणि मी जे आहेत ना ते नोहाच्या काळातले, आदामाच्या काळातून नोहा पवित्र झाला आणि नोहाला पवित्र झाल्यानंतर त्याची मुलं 3, त्याच्यानंतर शाम आणि याफेत, बरोबर. आता याफेत होता तो कोळी मासे, जे 3 तुम्हाला माहिती शेतकरी मेंढरे वगैरे गाया म्हशी चालवणारे, ते तिघांना 3 पाठ मिळाले. तो कंपन्या होत्या तेव्हा एकाने गुरढारे सांभाळली, एकाने शेती सांभाळली, एकाने मावळं सांभाळली. आपण अन्नामध्ये आहे. या 3 मुलांचा इतिहास. तर विश्वासी कोण होता? नोहा. सात्विक होता, तो पण पापी आहे असं नाही मी सांगायचं. आम्ही आहे, आम्ही काही तुम्ही पवित्र आम्ही पापी असं नाही, सगळे पापी. आणि मी पवित्र आणि तुम्ही पापी असं नाही, आपण सगळे आहे. पण ही जी इतिहास आहे ना त्याच्यात स्पष्ट सगळं इतिहास बाबतीत घ्यायचं की जेवढं पवित्रता तुमच्यामध्ये असेल तर संपूर्ण जीवन पवित्रता बनेल. जर तुम्ही पवित्र लोकांबरोबर राहिले ना तर तुम्ही पवित्रताच बनते, असं सिस्टम आहे. पण त्याबरोबर नाही राहिलं तर अपवित्रता बनते. तर हे जे शिक्षण आहे, म्हणून पौलाने जो स्टडी केलेला पवित्र नियमशास्त्राचा त्यांनी स्टडी केलेला, तो शिकलेला होता, बुद्धिमान होता आणि तो सत्याचा जास्त विजय घेत होता. तर त्यांनी एक पत्रामध्ये असे गुण लिहिलेले आहेत की तेवढा आपल्यापर्यंत ते वाचायला होईल पण आत्मपरिचय करायला नाही म्हणून. तेव्हा त्यांनी स्टडी केलं की लोकसिंधामध्ये नीतिमान कोणी नाही, देखील नाही. समजलं, सगळे भोगल्या सत्कर्म करणारा कोणीच. तर तुमच्या प्रत्येकामध्ये ना माझ्या प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे. आता ह्यो जो आत्मा असतो तोच बोलतो. आत्मा निघाला तर माणसाचं प्रेम आणि मयत निर्माण होतं, म्हणजे नाव झालं. नावं आपल्याला देवापासूनच मिळतात. आता तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला देवभक्त म्हणते, म्हणजे तुम्ही कोणतीही व्यक्ती चांगली आहे, म्हणजे तुम्हाला देवाच्या गोष्टीचा अनुभव मिळालेला आहे ना. तुम्ही देवाच्या मार्गानुसार पुढे चालणार तर तुम्हाला देव लोक काय बोलतील. आता तुम्ही विचार करा, अनुवादमध्ये 11 ते आता हे कोणी लिहिलेलं होतं मोशे. आता मोशेने काय शिकवलं की मोशेच्या आईने मोशेला मिस्र देशामध्ये जाण्यासाठी 3 महिन्याच्या वयाच्या 3वा महिना 3रा महिना होता, त्या वयाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये त्यांनी बरोबर पाण्यामध्ये येऊन सोडलं म्हणजे टोपला. आणि त्यांना माहिती होतं की हा माझा मुलगा या देशात या जगात तारण्यासाठी एक ऐतिहासिक म्हणून बनावं, म्हणून माझा मुलगा असतो. तर तिला 3 मुलं, अरोन होता, मिरियम होती आणि मोशे होता. आता हा मोशे जो आहे सुंदर दिसण्यामध्ये पवित्रता आणि लहानपणापासूनच तो जन्मापासून जो असा एक चित्र आहे त्याचं, जन्मापासून असा अनुभव एक दिसतो की धाडशी, आणि तो धाडशी अशा परिस्थितीमध्ये देवाने त्याला सोडलं. पुढे निसंदेश, कशालाच घाबरायचा, सगळ्या बाबतीत सत्यता, न्याय आणि प्रामाणिकपणा हे दाखवून तो सगळ्यांना जागेवर आणणारा होता, एवढा ते होता. आता त्याच्या पाठीमागे त्याचे दोन्ही, त्याच्या पाठीमागे त्याचा भाऊ आणि बहीण, हे दोघे होते, मिरियम आणि मोशे आर्लीन. तर देवाने बघितलं की याच्याद्वारे मला आता एक राष्ट्र तयार करायचं, म्हणजे मजबूती बनायचं. आर्लीन, हे जे माझे लोक पापाच्या गुलामगिरीमध्ये, मूर्ती पूजामध्ये वाढत चालले, तर देवाने विचार केला ह्यांना मी याच्यातून अत्याचार अन्याय करणाऱ्या लोकांना मी ह्याच्याद्वारे बाहेर काढतो.
आता तुमच्याद्वारे कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये तारण करण्याची ताकद होऊ शकते जर तुम्ही देवाला जर मान सन्मान केला असेल, किंमत दिली असेल, तर अनेक लोकांचं परिवर्तन करण्यासाठी, दुःखी लोकांसाठी, समस्या लोकांसाठी, टेन्शन मध्ये असलेल्या लोकांसाठी असं जीवन तुमचं नम्र मनाचं राहील. आणि ह्या माणसाची दुःख तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही त्याला दुःखातून बाहेर काढण्याचा काहीतरी प्रयत्न करणार आणि प्रेरणा देणार. तेव्हा तुम्ही देवाचे एक रूप दिसेल आपल्यामध्ये, देवाचं रूप सापडत. आता मोशे जो होता त्यांनी अनुवाद एक पुस्तक लिहिले, त्यांनी 5 पुस्तकं टाकली. या 5 पुस्तकामध्ये अशी उदाहरणं दिली आणि तीच उदाहरणं लोकांना घडवण्यासाठी उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये 11 ते 18 वचन दिले. मुलांना चालता, फिरता, बसता, उठता देवाविषयी सांगा की देवाने हे तुला बनवलं, देवाचं रूप म्हणून बनवलं, देवाने तुला आत्मा दिला, देवाने तुला तुझ्या कार्यासाठी तुला निवडलं की तुम्ही देवाची सेवा करा. असं मोशेने जे केलेलं होतं तेच गोष्टी त्या पुस्तकात लिखाण केलं. जेवढी मुलं जशी येतील, माझ्या आईने मला या जगाच्या तारणासाठी लोकांना, देशात पडलेल्या लोकांना, इस्रायल लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी 4 लाख लोकांना अटक ठेवलेला आहे. 40 वर्ष त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. किती हालत आहे. कोणी एक पण माणूस असा पैदा होत नाही त्याच्यातून सुटकारा करण्यासाठी कोणती व्यक्ती नाही. तेव्हा त्या आई बाबांना त्यांनी शिक्षण दिलं की तुमच्या मुलांना पहिलं धार्मिक शिक्षण द्या. अत्याचार, अन्याय, मारामारी, शिव्या मारणारे, भांडण करणारे, नफरत करणारे, द्वेष करणारे, निंदा करणारे अशा शिक्षणापासून त्यांना दूर ठेवा. आता मोशे जो होता तो पण खतरनाकच होता. मारून त्याने एखादा गाडून त्याला मिसरीला वाळूमध्ये काढलेलं, तेवढा पण खतरी होता. पण त्याची काही मुद्देशी लिहिले गेले, शिक्षण जे दिलं 20 अध्यायामध्ये 10 आज्ञा मोशेला परमेश्वर दिल्या. आणि ह्याच आज्ञामध्ये जो मनुष्य टिकाऊ आहे तो मनुष्य देवाच्या नियमात चालतो. आणि हे जी ऐतिहासिक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या बरेचसे प्रश्न आहेत ते सोडता आहेत. आणि जर आम्ही याच्यातून सुटून जाणार तर देव आम्हाला आशीर्वाद. आता बघा, देवाच्या हातात होतं उत्पत्ती 2:7 श्वास आत्मा काढायचा मारून टाकायचं. तसं नाही. लोकांना पापाचं वेतन कसं आहे त्यामुळे त्याला समजलं पाहिजे. आणि समजल्यामुळे 40 रात्र 40 दिवस पावसाने इतकी जोड केली की माणसाला कळालं पाहिजे की देव आहे म्हणून. पण त्याला डिमांड माहिती नव्हता काय की देवाच्या लोकांविरुद्ध आम्ही बोललो, त्याला सतावलो, त्याला त्रास दिला. या शास्त्रामध्ये देवाच्या लोकांच्या विरुद्ध कधीच जायचं तुला सांगतो काही असं. कारण ह्यात असं एक लिहिलेलं आहे, स्वतःचे पण दिलेलं आहे, किती गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांचा मान सन्मान किंमत ते 10 ते 40 पासून नाही. संदेष्टाला संदेष्टा म्हणून तुम्ही किंमत देत असेल ते तुम्हाला फळ मिळेल. म्हणजे ते देवाचे लोक त्यांच्याशी आपला व्यवहार कसा असला ना, आपण देवाबरोबर कसं वागलेलं दिसलं पाहिजे. तेव्हा त्याचं रूप प्रत्यक्ष तुम्हाला किती दिसून जाते आणि त्याद्वारे चमत्कार बनवले जाते. म्हणून हे जे काही शिक्षण आहे, काही नियम आहेत, काही ज्या विधीच्या आहेत ते आपल्याला या पवित्र शास्त्राद्वारेच बनायचं. म्हणून हे परमेश्वराचे महान व्यक्ती. आता तुम्ही जेव्हा शेवटचा अध्याय 34वा अध्याय वाचलं अनुवाद नाही तर मोशेची कबर अद्याप भेटली नाही. आणि येशूची कबर बघा, मोशेची कबर कोणाला भेटलीच नाही. पण जिथे कबर खोदलेली होती त्या कबरेमध्ये येशूला घेऊन सोडलं. आणि येशू तिकडून गायब झाला, मोशे पण गायब झाला. आता मोशे गायब कसा झाला तुम्ही जर बघितलेलं असेल, तो उठवलेला आहे. कोण? मोशे.
मत्ते 17 जर तुम्ही वाचलं तर बघा, मोशे आणि एलिया त्याच्याशी भाषण करतो, म्हणजे मेला नाही. एलिया स्वर्गात घेतला गेला आणि मोशेला पण स्वर्गात घेतलं गेलं, येशू ख्रिस्त पण स्वर्गात घेतलं. देवाचे महान व्यक्ती स्वर्गात आहेत. म्हणून योहान मध्ये त्यांनी 14:2 मध्ये सांगितले, मी तुम्हासाठी जागा केली. मग ते 27:50 पासून येशूच्या द्वारे बघा जे पवित्र लोक होते आणि ते त्या पवित्र लोकांना मारलं गेलं, तेव्हा त्या पवित्र लोकांना येशू ख्रिस्तांनी सैतानाच्या हातात सापडलेले होते, त्यांना काढलं आणि ते पवित्र नगरामध्ये जाऊन पोहोचले. तर ही जी काही आध्यात्मिक शिक्षणाचा इतिहास बोलतात, तो इतिहास तुम्ही पूर्ण घेतला नाही. हे पवित्र शास्त्र आत्मपरीक्षण करायला किती कठीण जात, इतकं शांती नाहीये तुमच्यामध्ये. आता बघा, आपण आला तर तुम्हाला कोणाला झोपा येतील, तर कोणाला कंटाळा येतील, तर कोणाला वगैरे काही. कारण हे शिक्षण घेण्यासाठी त्याला उत्साह लागतो की मला हे घ्यायचं आहे. आणि तुम्ही शिकायला नाही आले, तुम्हाला सांगतो ना, जे शिकायला येतात ते वही पुस्तक म्हणजे पेन हे घेतात आणि काय घेतात आणि ह्याचा स्टडी मला पुढे द्यायचा आहे. ते तुमच्यासारखा पहिला असा बसायचा ना प्रॅक्टिस मध्ये, तर माझ्याकडे वही पण नसायची, कधी पेन असायचा. तर तुम्हाला माहिती आहे, हे सगळं बायबलचे किनाऱ्याला बाजूला सगळी पानं खुली असतात आणि ही सगळी खुलीची असतात ना, या सगळ्यामध्ये मी ती वचनं लिहायची, कारण वही नाहीये. मी शाळा शिक्षण घेताना माझ्याकडे एक पुस्तक होतं आणि एक वही होतं 5वीला, त्याच्यामध्ये सगळं काढायचं. तसं हे जी 5 पुस्तकं आहेत ती 5वी पर्यंतच आहे. मोशेसारखं उत्पत्तीपासून सुरुवात केला तर अनुवाद परत उभं द्यायचं. म्हणून ही परिस्थिती कशी आहे. आणि मत्तेपासून सुरुवात केला तर प्रेषिताची कृत्यापर्यंत 5 ते अध्याय पकडायचे. आणि असं करून ती वचनं घ्यायची ना. बाकीचे उरलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, इकडे या भागात जागा आहे, ही सगळी इकडे वचन लिहायची. आणि याच्या बरोबर हे बघा, इकडे छोटी छोटी वचनं आहेत, याला मिळती जुळती वचनं असतात. तर ती कुठल्यामध्ये आहे, आता समजा हे प्रकटीकरणामध्ये असेल तर एशियामध्ये दिसेल का, कशा कशामध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग तिकडे एजेकेल मध्ये आहे, बरोबर, प्रकटीकरणाचं दिलेलं आहे, एजेकेल मध्ये दिलेलं, लेवीमध्ये दिलेलं आहे, एशियामध्ये दिलेलं आहे. अशी उदाहरणं इकडे दिलेली आहेत बघा. एक वचन इकडे दुसरं स्टडी मध्ये. तर अशा काही म्हणजे उदाहरणं आहेत ती शोधून काढायचं. मी लोकांना पहिला बायबल स्टडी द्यायचा, तेव्हा एकच अध्यायाचं म्हणजे एकाच वचनामध्ये कुठलं तरी एक वचन द्यायचं आणि एका अध्यायामधून तुम्ही एक वचन दिलं ना, तेच वचन 10 अध्यायामध्ये तुम्हाला तसं भेटेल. मग तुम्ही एक बघितलं तर तुम्ही सांगता मला मिळालं, पण कोणत्यामध्ये आहे ते मला पाहिजे. तुम्हाला मिळालेलं आहे पण मी जे दिलेलं त्याच्यात आहे का. मला फक्त आता काय पाहिजे वचन, मी सांगितलं सर्व, बरोबर. आता सर्व म्हटलेलं तर तुम्ही काय सांगणार, हे सर्व कुठे आहे, मिळालं मला इथे. पण मी सांगितलं सर्व हे जे आहे ते त्याच्यामध्ये 94 वचन सर्व दुष्कर्माशी असं आहे. आता तुम्हाला ते वचन शोधायचं, तर तुम्ही कुठे शोधलेलं आहे, मत्तेमध्ये मिळालं. मला मिळालं. कोणताही मनुष्य पहिला शोधायचं असेल ना, तो पहिले जुना घरात पहिला स्टार्ट करतो ना नवा घरात पहिला स्टार्ट करतो. त्याचे पुढचे जे अध्याय आहेत त्याच्याकडे लक्ष देतो. तर स्टडी करताना कसं आहे, आता मी तुम्हाला आज एक वचन, आता बघा मध्येच पण मी वचन देत होता, परत ते काय माझ्याकडे आलं नाही, मी सोडून दिलं. आध्यात्मिक शिक्षण तुम्हाला रोज शिकायचं असेल ना, आता तुम्ही दोघे एकमेकांना SMS पाठवतात, बरोबर ना, ते नका करा. तुम्ही एकमेकांना वचन पाठवायला सुरुवात करा. तुमचं बायबल स्टडी वाटणार आणि बायबल स्टडी एवढं होणार की तू मला वचन दे, मी तुला वचन दे. आपण आजपासून आपण डिसिजन देऊया, तर तुमच्या मोबाईल मधून वाईट गोष्टी घडणार नाही. हे तुमच्यातून रोज आहे, हे पण वचन आहे का, हे पण वचन आहे. पहिलं कसं द्यायचं, त्यांना एक अध्याय द्यायचा. आता मत्ते आहे ना, तर मत्तेमध्ये सांगायचं की
अहो शब्द. आता तुम्ही पहिला म्हणते 11-28 मध्ये अहो कस्ती पारायण माझ्याकडे, तो पहिला म्हणते 11-28 पासून सुरुवात करते, बरोबर की नाही? तो पहिला शोधायला तुम्ही सुरुवात करता. हालेलुया. तर हे पाठ झालेलं आहे ना. हालेलुया. मी तुम्हाला कधी कधी वचन पाठ करण्यासाठी ना 30 वचन प्रत्येक म्हणजे प्रवचनामध्ये देणार, की एक जरी वचन म्हणजे 16-26 बघा, गोव्यातला संत फ्रान्सिस झेवियरचं नाव, हा बायबल वाचत होता, पण इग्नेस लैलोने त्याला सांगितलं की बघ, जगात तू सगळं मिळवलंय, आत्मा गमवला तर काय फायदा? जर तुझा आत्मा देवाकडे पोचत नसेल तर तो आत्मा भटकेल. कारण तू काय करतो? खाण्यात, पाण्यात, फिरण्यात, मोज मजात, हे माझं आहे सगळं, माझ्याकडे आहे, माझ्याकडे. तो आत्मा तिकडे नको सोडू. 1 सेकंद आत्मा त्याचा. तेव्हा त्यांनी सांगितलं, पहिल्यांदाच बघताना लोक 16-19 पासून एक फोडाने भरलेला तसा लाजरासारखा मनुष्य त्या माणसाच्या जीवनात पहिला त्याने साठून बघितलं त्याची कंडिशन. म्हणून त्याने जिवंत असलेल्या पुजलेल्या माणसाला बघितलं. तेव्हा देवाने त्यांनी देवाकडे अशी विनंती केली की देवा, मला कधी पुजून देऊ नकोस. म्हणून तो संत फ्रान्सिस झेवियर त्यात पुजलेला सुटला. संदेश जे असतात देवाचे महान सेवक, ते कधी कधी बोलून जातात की मी असंच राहायला पाहिजे, पण त्याच्या नावावर आज तिकडे गोळ्याला पेणं, खाणं, पार्ट्या, एक पण गोळ्यामधला नाही ना इथून जाणारे दर्शन घेणारे फक्त काजू बदाम खाऊन आले. पण त्यांनी संत फ्रान्सिस झेवियर सारखा कोण बनला नाही. मी पहिला बारीक, एकदम बारीक, माझ्या घरातल्या माझ्या बहिणी मला ते चिडवायच्या, संत फ्रान्सिस झेवियर. मला बघितलं संत फ्रान्सिस झेवियर, कारण साफ कळतं या लोकांनी बघितलं, मी नाही कधी बघितला, नाही कधी घेतला. तर मला चिडवायचं, मी गपचूप राहायचं. पण देवाने आजच्या काळामध्ये या संत पदाच्या जागा देवाने मला दिले. तो परमेश्वर महान. आणि ताबोर आश्रममध्ये गेला, म्हणजे 4:19-20 वचन. ताबोर आश्रममध्ये गेला, पहिल्या स्टार्टिंगला प्रार्थनेमध्ये बसला असताना समोरून फादर मार्टिनने नावासहित तुझ्यावर पवित्र आत्मा उतरले. तुझ्या छातीत आणि पोटात होते 11 डॉक्टर चेक केले होते. मला फरक पडला नाही, परंतु त्या डॉक्टरांचा डॉक्टर येशू ख्रिस्त. हे बघा, जेव्हा मनुष्य येशूमध्ये असतो ना, त्याला डॉक्टरांची गरज लागत नाही. पण जेव्हा तो येशू पासून कमी व्हायला सुरुवात झाला ना, तेव्हा त्याला डॉक्टरांची गरज नाही. मग त्याला औषधावर अवलंबून राहावं लागतं. मग शेवट जो वर काय सांगितलं, जेवढा तुमचा विश्वास कमी होईल ना, तेवढं तुमचं जीवन या जगाच्या लोकांशी संवाद होईल. फक्त मग खाणं, औषध, पाणी, आजार आपलं भविष्य आहे. पण जो येशूमध्ये आहे तो पूर्ण सामर्थ्यिक. मग तो जगामधून जाऊन आपण कितीही पैसे कमाव, कष्ट करा, ते पैसे त्या गावाच्या मध्ये. आमचं जीवन कसं असलं पाहिजे माहिती? तुम्ही आता 153 अध्यायामध्ये गेले का, त्यांनी बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य दिले, मार त्यांनी खाल्लं, रक्त त्यांनी सांडलं. म्हणून त्यांनी बोलला पापाबद्दल त्यांनी फिलिपिकरास मध्ये 9 अध्यायामध्ये 11-12, फिलिपिकरास 9-22 असं आपल्याला शिकायचं नाही. रक्त वरल्यावर पाप क्षमा होत. पहिल्या पत्रामध्ये 6:21 मोगलांनी तुम्हाला विकत घेतले, म्हणून तुमच्या शरीराने देवाचे डोळे. या घटना तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही पुढे भविष्यात काय. म्हणून तुम्ही काय लक्ष द्या माहितीये का, देवाने तुमची निवड केली तर तुम्हाला देवाच्या कामासाठीच धावा लागेल. आता जर मी हे काम सोडलं तर माझ्या पाठीमागे आजार, संकट, दुःख, टेन्शन, मानसिक तणाव केलं. पण मी प्रार्थना करत असेल ना, माझ्या अत्याचार, अन्याय केलं तरी जे वाईट ते देवाला धन्यवाद. कारण मी देवासाठी जर मरत आहे, मग ते 10:39 तर मी स्वर्गात.
जगणं पोटच जगणं हे लाभ आहे आणि मरण हे पण माझं लाभ आहे, पण ते किस्साच. आपलं लाईफ असं ठेवा की मी देवासाठी काय करू, जेवढा काळ समय या. काही लोक मला येतात भेटतात, तुमच्या विषयी असा बोलतो तिथेशी बोलतो. त्यांनी त्यांची कामं करावी, मला माझी कामं दिली सांगितली, मी पण करावी. मग काय बोलतो तुम्ही? लोक बोलतात म्हणून ज्याने आमच्यासाठी एवढा मार खाल्ला, तुझा किडा गेला, त्याने बिचाराने कोणाचं वाईट नाही केलं, त्याने सगळ्यांचं चांगलं केलं, कधी त्याला सोडलं नाही. तुम्हाला आणि तुम्ही वचनाचं ऐकलं नाही का बरं? ते माझ्या पाठीस लागले, ते तुमच्याही पाठीस लागले. मग तुम्ही काय ऐकतात? पहिल्यांदा ज्याने वचनाचं पालन करायचं असेल ना, तर पहिल्यांदा शास्त्र वाचायला आणि वाचून याच्यात एक नोंदणी करायची की हे वचन माझंच आहे. म्हणजे कोणीतरी मला काय बोललं तरी मला हे वचन सामावून द्यायचं. कुणाच्या मानेच्या शिला दुखतात शिला. आज प्रत्येक व्यक्तीला अनुभव घेऊन चालायचा. देवाने जबाबदारी दिली काम करायला, ते करत राहायचं. कुणाच्या डोळ्यात मेट येते, लोकच आलेले. परिस्थिती अशी आहे आपल्यामध्ये तेज नाही. म्हणजे 17 वाचा, डोळ्यात मेट का आले म्हणजे तुम्हाला माहिती. जिथे येशूचे लोक समोर असले ना, तेव्हा तुमचे डोळे मिटतील असे होते. चायना सांगते तेज आहे ना, ते तेज असल्यामुळे. आता बघा समोर लाईट जर असला तर बघवणार नाही, तसं ते आहे. तुम्ही जगाचे प्रकाशन, हे शास्त्र आपल्याला सुंदर भाषामध्ये शिकवते की आपण प्रकाश. मग ते 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. आम्ही आमचे जीवन बघा. आपण जेव्हा 14 पासून वाचलं तर तुम्हाला अनुभव दिसेल. त्याच्यामध्ये पहिले शिकताना शिकायचं की ह्या शास्त्रात नक्की काय निघले. अरे माझ्या पापल्यावर एवढं प्रेम केलं देवानी, तर तुम्ही पवित्र आहे, तुमच्यावर केवढं किती इतिहास मस्त आहेत माहिती का. याच्यात एवढं सुंदर चांगल्या रीतीने लिखाण केलेलं आहे. पण हेच लोकांच्या घरामध्ये नाही, शांती नाही. पुढे कधी कधी विचार करत बसतो की परमेश्वरा माणसाचा शेवटचा अंत कसा होईल, खतरनाक. मी नेहमी सल्ला देतो लोकांना, सगळं सोड रे, पण देवाला सोडून. आणि देवाला सोडतील ते सगळे तुला सोडतील, पण तुला बघायला पण नाही. फार खतरनाक. मध्ये 41 अध्यायामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे. जो देवाचं दिनाची सगळी गोष्टीची काळजी घेतो, तर त्याचं अंथरूण सुद्धा तो बदलतो. विचार कर, देवाबरोबर आपलं नातं जोडलं नाही. आम्ही कोणाशी नातं जोडलं? देव आम्हाला काय शिकवते आणि देव मला काय सांगते तेच आम्हाला लक्षात येतं. ज्या घरावर प्रसंग येतात, संकट येतात, हे बघा तुमच्या घरात सैतानाने प्रवास केला ना, तो हळूहळू एकेकाना खात जातो. घरात पैसे टिकणार नाही, घरात शांती येणार नाही, घरात मुलं ऐकणार नाही, घरात कुटुंबात नवरा बायकोमध्ये तुटा पडत जातील, जगाचे पाप भावना वसना सगळं वाईट गोष्टी येतील. कोण कोणाचं होणार नाही, कोण कोणा विरुद्ध जाईल, कोणा नफरत जाईल. न स्वभावच असा होईल की एक शब्द प्रेमाचं बोलणार तिथे नफरताचा शब्द नाही. एवढी हालत खराब. तर तो एका दुष्ट आत्म्याचं काम. खाली बसलेलं तर शैतानाचं. तुमचे विचार पुढच्या कुठे नेऊन टाकेल माहितीये. कधी विचार नाही केलं, चुकीचा पाप नाही केलं, तशी चुकीची पाप त्याला माहिती. आम्ही या गोष्टींमध्ये अनुभव घेतले. अनेक लोकांना फसवण्यासाठी प्रयत्न. मी कधी बिअर नाही, कधी नशा नाही, कधी पाप नाही कधी केलं. लहानपणापासून किती बचत करा, केवढा चांगलं जीवन जगणार आहे. मी सुद्धा पापामध्ये. हे शिक्षण आहे. आम्ही शिकले, देवाचे सेवक पण शिकले आणि त्यांना कळलं की काय पाप. आणि ह्या जगात एक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. त्यांना समजलं याच्यातून काय फायदा आहे, याच्यातून काय. जसे तुम्ही पवित्र बनत गेले ना, तशी तुमची निंदा बनायला असेल. असं असते. यात शिकताना हे शिकायचंय की आम्हाला देवा तुझी इच्छेप्रमाणे देवाची इच्छा पकड आणि पावर बनव आणि सामर्थ्य बनव, अभिषेक बनव, अद्भुत बनव.
त्या तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ देईल. आणि जर देवाने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर देवाचं राज्य तुम्हाला मिळालं असेल. म्हणून देवाची पहिली कृपा भेटली. आणि जर देवाची कृपा तुमच्यामध्ये भेटायला सुरुवात होईल तर देवाच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे आशीर्वादित 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 आशीर्वादित. कारण आशीर्वाद वेदी हे फक्त येशू ख्रिस्ताच्या नावानेच मिळाले. इतिहास किती चांगला आहे. नोहाने पकडलं. नोहाच्या बघा तुम्ही मला फक्त एवढं सांगा तुमचं नाव किती पिढीपर्यंत आहे. आता बापाने जमीन घेतली तिसऱ्या पिढीपर्यंत, मग त्यानंतर आजोबा पंजोबा कुठे गेले पता नाही. बरोबर. या जीवनाच्या पुस्तकातली नावं गेलेली आहेत. 1649 जे वाचलं तर कळेल की तुम्ही जीवनाच्या पुस्तकात नावं तोडू नका, तर नावं जोड. आपण काय करतो मला हे बघा, जेवढी कर्म ना तेवढा भरणं आहे. सुटका कोणाला नाही. मी केलं तर मला भोग आहे, तू केलं तर तुला भोग आहे. तुम्हा सगळ्यांना सुटका नाही. सगळ्यांना पश्चाताप केला पाहिजे. आणि एक पाप आहे तर 10 पुण्य कर. मग हळूहळू 10 पुण्याचे 20 झाले का पाप करायला तुम्हाला इंटरेस्ट होणार नाही. तुम्हाला सेवेत इंटरेस्ट वाटेल, शांती वाटेल, आनंद वाटेल. दान धर्माने सुद्धा आपली पाप धुतली जातात. कारण त्या दानाचा आशीर्वाद आपल्याला मागे येतो ना, आपल्याला पवित्र जीवन जगायला सुरुवात होते. म्हणून मला ना 99% जगामध्ये ना पावणे खातात. पावणे माहिती ना काय. लग्न ठेवा, पार्टी ठेवा, सगळे येते. नाही एकदा आजारी पडला ना तर एक पण पावला नाही. एकदा आजारी 2-3 स्टिडर दिली का झाला थांबवू. तेव्हा खायची पण त्याची परिस्थिती आहे. एक दिवस राहा. मला तर तेव्हा सांगते हेच आहे असं ते की म्हातारे लोकांची हालत एवढी खराब आहे ना, करून खायला नाही. अशी माणसं पाठवू न असं जीवन दे की अशी कामं दे त्यांना की 2 दिवस त्यांच्या घरी तुम्ही जायचं का सेवा करायचं, रात्री जाऊन परत आपल्याकडे यायचं. त्यांना समजा 2 दिवस तुम्ही घरचे लोक काम करतात ना तर त्यांना 2 दिवस सुट्टी. एक बाई न्यायामध्ये सासूचे ना सासऱ्याची दोन्ही आजार. तिला घराच्या बाहेर सुद्धा जाणार नाही. तिची बहीण मला सांगितलं कपाट्या घ्यायला तरी सुरुवात असते. म्हणून परमेश्वर त्याला मागत. हे सगळं मला घडून आहे. हे सगळ्यांना जसं पेरेल तसं उघडेल. मला माझी खूप इच्छा आहे व्हायचं, म्हणजे त्याची इच्छा बरोबर डोक्यावरून आता काढून टाकलं. ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी, पण मेहनत करतच नाही. लोकांची एक दुःख बघितलं का मनामध्ये राहते, काय करू देवा मी तर कसं करू. पैसा तरी आहे का माझ्याकडे, वस्तू तरी आहे का. असं रेशन पाण्याला सोडून दिलं, यांना खायला पाठवलं, त्याच्या वेळी खायला. काही घरामध्ये पडलेले त्याला जेवणाचा डबा पण. मला कधी कधी वाटते आपल्या कार्यकर्ते वाढावं का, त्यांना सांगायचं की जेवण मिळते नाही, एक घास त्यांना घेऊन दे, जेवू दे. इथे मिळाला तरी बरंच. काही आजोबा आहेत बिचारे झाडाखाली बसून जेवण नाही, काय नाही. पोरं येतील तेव्हा जेवण. काय चाललंय काय जेवण. जन्म देताना लहानाचं मोठं केलं तेव्हा आई बाप बांधले होते. काय चाललंय समाज. आणि तुम्हाला बघताना हेच बघा, जो माणूस दुःखी दिसते ना तो तुम्ही स्वतः आहे असं समजा, मदत करा. तुम्हाला खूप फायदा होईल, भरपूर फायदा होईल. मी जाताना तुम्हाला खरं सांगतो ना, एवढे मी लोकांकडून आशीर्वाद घेतो. लोकांचं दान आहे, दान माझं नाही. पण मी जेतो ना घरी मला खायला प्यायला ज्यांना तो एवढा आशीर्वाद देतो रे तेव्हा तेव्हा कधी तिला असे आशीर्वाद माझ्या पौषध कधी बघितले. जेव्हा दान करते त्याला केवढा आशीर्वाद किती लोक. तुला माहितीये की तिकडे मी आंब्याची कलम आणत होता ना लोकांना वाटायला. तिकडे आजी आजोबा आहे, आजोबा आजारी गेलो. त्या दिवशी गेलो, त्याने मला हात पकडले, त्याला भेटायला आला म्हणजे गेलो. त्याला केवढं बरं वाटलं. तुझी सुंदर कोणाला चहा कुठे काय घेत पण ताबडतोबच नाही का बस मला प्रार्थना केली, ठीक आहे. कारण येशू काय बोलला मत्ते 25:21 पासून शेवटचा न्याय म्हणजे काय. तुम्ही आजारी होता,
मला भेटायला आला. तिथे धर्म नव्हता. जिथे पहिला माहिती माझ्याकडे बाहेर देशातून आला ना, पैसे असायचे ना, ते हॉस्पिटलमध्ये जायचं, लोकांना औषधं द्यायची. किती लोकांसाठी मी एवढे मेहनत केले नाही, एवढे केले, काही पण माहिती नाही. माझ्या जीवनामध्ये एक गोष्टी भरपूर ऐकायला येतात. जेवढं आपण चांगलं करतो ना, तेच आपल्या विरोध होतं. कधी कधी आम्ही रोजच विषय काढत असतात, आपण एवढं करतो, नको बदल करतो. ते येशूने एवढं चांगलं केलं, त्याला फिरले. ज्याने माझं अन्न खाल्लं त्याने स्नान उतरलं. मग आपलं काम काय चांगलं सोडायचं ना? चांगलं करतच नाही. कोणाला काय करतं ते करू दे. 4 दिवस गेले, 5वा दिवस त्याला नाही. चांगल्या कर्माला कधी पण कमजोर पडायचं. हे करतोच आहे, त्याला देऊ मग घे. आपण कशाला काय बोलायचं? आज हर ठिकाणी मी जातो ना, माझं नाव नाही, मी नाव नाही कोणाला देऊ. काय सांगतो माहितीये का? ब्रदर. काय बोलशील त्याला? काय सांगतो मी? ब्रदर. काय सांगा? तुमचा भाऊ. काय बोलेल मी त्यांना? काय सांगतो? तिला काय माहिती काय सांगतो? हा, काय सांगितलं? ब्रदर. काय काय बोलते? नाव नाही द्यायचं कधीच कोणाला, कारण नाव कोणाचीच कधी येत नाही कामाला. इथून सुरुवात करा. बघा, दुकानात जाऊ, कुठे पण जाऊ, फक्त नुसतं माझ्या पाठीमागे येत जा, बघत जा, सर्वे करा काय करतोय, काय किंमत आहे ते तुम्ही. एका माणसाची मनात नफरत दिसलं ना, तर तुम्हाला फक्त नफरतच दिसेल, त्याचा चांगलं दिसणार. तो स्वभाव पहिला काढून टाका, नाही तर सैतान तुम्हाला सोडणार नाही. तो सतावणार. जो वाईट करतो ना, त्यासाठी प्रार्थना कर, देवा याचं परिवर्तन होणार. तुम्हाला माहिती याकोबाच्या पत्र 5:16 पासून डायरेक्शन दिलेलं आहे. नीतिमानाची प्रार्थना कर. म्हणून मोशेने जेव्हा तारू बनवलं, बरोबर, त्या डोंगरावर बनवलं, तर त्याला हसले असतील का नाही? काय विमान बनवलं का काय सांगितलं? बोलतील का नाही बोलतील? काय बोलतच नाही. हा, ते गरमी आहे ना, गरमीला थोडी झोप येणार. रात्रीचं काय मला कसं हे वचन घेताना ना, शिष्यासारखं नका द्यावं. ते 17 ते तशी आहे. आम्ही मस्तपैकी काय करतो, डुलक्या देतो. सूत्र 6 पासून वाचा. अरे आयशा, त्या मुंगीकडे जा, त्या लाद्याच्या खालून माती काढून तयार उतरतात. एवढीची मुंगी, तिचे दात किती असतील बारीक. एवढे कोलगेटने दात घेत असतात तरी कोंबडीचा आडा सुद्धा मोडत नाही. आणि हे दात नाही असं काय नाही. चावल्यानंतर माणसाला काय करतात माहितीये का? मच्छर आणि मुंगी यांचा जीव डोक्यात असतो. ते चावल्यानंतर त्याची गॅरंटी वाढती नाही, माहितीये ना तुम्हाला? पण माणूस अशी मच्छर झाल्या ना, की जे चावायला लागली ना, रात्र झोप नाही देत. ही मच्छर जाम मोठी असतात. सावध राहा की म्हणजे साथ म्हणजे तुमचे दोष काय नाही, तुम्ही कोणाचे दोष करत नाही. तुम्हाला शिकवतो आणि मी पाहते आपण छोटीशी प्रार्थना केली आहे. तिथं परमेश्वरांचं दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. हे महान परमेश्वर, गोशीचं जीवन, नोहाचं जीवन, प्रभूचं जीवन, हे जीवनाप्रमाणे आम्हाला सांगण्याची कृपा तुझा आशीर्वाद या सर्वांना तुझं सहाय्य देऊन आम्हाला स्वतःच्या आम्हाला तुझी जागा ठेवतो आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देतो. आमचा आत्मशरीर तुझ्या इच्छेप्रमाणे जमतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.